तिला सांगूनच येते काय करायचं ते. काय ग उषा? या डब्याकरता तुम्हाला खाणाखुणा करत होते. कसला डब्बा फिट आहे हा मसाल्याचा? मला नाही उघडता येत ताई, माझी ताकदच नाही जमत आहे. मला द्या उघडून. ह्या करता तुम्हाला बोलवत होते सोय. तुला फ्रीज मधून साध्या भाज्या पण काढता येत नाहीत का ग? फ्रीज मध्ये माहितीये हा मला, म्हणजे आज कुठली भाजी बनवायची हे नाही मला माहिती ना. काय बोला लवकर. काय ग बाई? निर्मला, माझा पेपर पाहिला का ग? मसाले संपले. म्हणजे आता किराणा भराल ना तेव्हा मसाले भरा. ताई तिथे कॉर्नर वर आहे ना मसाल्याचं दुकान आलंय मोठं. माझा पेपर पाहिला का? बेडरूम मध्ये. म्हणजे बेडरूम मध्ये म्हणजे आता तुमचा पेपर बेडरूम मध्ये आहे हे मला कसं माहिती असं तुमच्या मनात आलं असेल. खरं आहे तर मला नाही माहित असणार तो कोणाला माहित असणार ना राजन भाऊ. आता तुमच्याकडे इतकी वर्ष काम करते मी है ना. काय झालं? अहो जा ना, बेडरूम मध्ये पेपर आहे. जाऊन बघा. नाही हे जाणार नाही. ह्यांना ना सगळ्यांवर संशय. जाऊ दे, त्यांना शोधत बसू दे. इथे आपणच दोघे बाहेर जाऊ. चल. ठीक आहे जातोय मी. सांग माझ्या काळजाचा ठोका चुकतोय. तुमच्या काळजाचा ठोका चुकल असंच आहे माझ्याकडे काहीतरी. काय आहे बघा. मनूचं पत्र. आई, तू एक गाणं म्हणायचीस, आठवतंय? घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. हे गाणं गाताना नेहमी तुला रडू यायचं. आणि मी आणि ताई हसायचो. त्यावर तू नेहमी म्हणायचीस, लग्न होऊन सासरी गेलात ना की कळेल हे गाणं म्हणताना मी का रडते ते. खरं सांगू आई, आज कळला अर्थ तुझ्या या गाण्याचा आणि ते गुणगुणताना तुझ्या रडण्याचा. खूप बोलावंसं वाटतंय, खूप सांगावंसं वाटतंय, पण आई मला माहितीये तू आणि बाबा खूप रागावला आहात माझ्यावर. आई प्लीज एकदा मला माफ कर ना. हा, मी एक चूक केली त्याची एवढी मोठी शिक्षा नको ना देऊ मला आणि स्वतःला सुद्धा. आज न उद्या बाबांचा राग जाईल, पण तू स्वतःची काळजी घे हा आई. मला माहितीये तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच त्रासही जास्ती होतोय तुम्हाला, हो ना? मी तुमच्या खूप जवळ असले तरी खूप लांब आहे ग. पण आई माझी काळजी करू नकोस हा. इथे उषा मावशी आहे, अनी आहे आणि मला खरंच काहीच कमी पडू देत नाहीत ते. सगळं इथे. तू नाहीयेस आई. आई मी खूप मिस करते ग तुला आणि बाबांना. आई भेट ना ग एकदा. हा, आणि गाणं थांबवू नको हा आई. तुझी मनू. मनूला डोळे भरून बघता तरी येत नाहीये ग. पण रोज अशी चिठ्ठी लिहायला सांगशील? जगायला काहीतरी आधार लागतो ना ग माणसाला. खरंय. तुम्ही नका काळजी करू ताई.
मी आहे ना. आहेत, नियम लक्षात आहेत. जावई बापू घेऊ का? नाही नाही मावशी, घेतो मी. आई नमस्कार. नमस्कार. ये सत्यजित. अरे घरी जाऊ दे. अरे बायको यानं सांगेल मला. अरे चप्पल निघाली माझी. बायको यानं हाणेल मला. ए सागरा बाय, विकेट काढ माझी. सगळ्यांना पार्टी माझ्याकडनं. चालू विकेट काढून दाखव. अरे एकदा बोललो म्हणजे बोललो ना. एकदा बोललो म्हणजे बोललो. आपला शब्द फायनल असतो. एन्जॉय. चल एन्जॉय. थँक्यू जवाय. एन्जॉय. तू 2 विकेट काढला मगाशी. चल चला एन्जॉय. या मिस मानसी. मिसेस मानसी. हो हो मिसेस मानसी. काय चाललंय काय तुमचं? ही कुठली पद्धत आहे भेटायला बोलवायची? काय चिठ्ठ्या काय पाठवताय तुम्ही? हळू बोला ना, लोक बघतायत. बघितलंच पाहिजे. नाही समजता कोण हो तुम्ही स्वतःला? पुन्हा जर मला अशा चिठ्ठ्या पाठवायची वगैरे हिंमत केलीत ना तर लक्षात ठेवा, सांगून ठेवते. हो प्लीज हळू बोला ना, लोक बघतायत. हो त्यांचा गैरसमज झाला तर मला मारतील. हो मारलंच पाहिजे. ही असली कामं करायला ऑफिस मध्ये येता? हे काय आहे? मंगळसूत्र आहे, बघितलं ना? हो प्लीज हे बघा, माझं ऐकून घ्या तुम्ही. माझं म्हणणं नाही पडलं तर मग खुशाल मारा मला. लोक काही टपलेलीच आहेत सगळी, बघा की. हो की नाही? प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. बसा बसा प्लीज प्लीज. 5 मिनिटं आहेत फक्त माझ्याकडे. हो हो हो. तुम्ही खा. मानसी ताई, तुम्ही लग्न करून खूप चांगलं काम केलं. हो मी सुटलो. थँक्यू म्हणायचं होतं. काय? हो हो थँक्यू व्हेरी मच. अहो तुम्ही काय बोलताय? हो हो तुम्ही अनिकेतची लग्न करून अगदी योग्यच काम केलंय. मिस्टर मनोहर, माझ्याशी लग्न करायचं म्हणून स्थळ म्हणून तुम्हाला घरी आणलं होतं, आठवतंय ना? हो साखरपुडा होणार होता आपला. हो पण तो नाईलाज होता. हो सगळी जबरदस्ती. काय म्हणाला? जबरदस्ती कोणी केली? सर तुम्ही माझ्या मागे का लागलाय सर? माझं लग्न झालंय. हो मला मुलगा. ते मी तुझ्यासाठी नाही रे, मी माझ्यासाठी करतोय. म्हणजे युद्धात राजा गरज असेल तेव्हाच उतरतो लढायला. तोपर्यंत ना त्याची प्यादी पुढे करतो.
तू माझं प्याद आहेस. योग्य वेळ आली की मी सगळं सांगेन हो तुम्हाला. तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाहीये. बघा मानसीताई, तुम्ही लग्न केल्यामुळे मी खूप मोठ्या संकटातून वाचलोय. सध्या तरी मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो. तुम्हाला काही, आम्हाला काही नको. हा, थँक्यू. मानसीताई, सध्या तरी मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मी क्षमा मागतो. मला माफ करा. खरं तर मला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा फार त्रास होत होता हो. पण तरी सुद्धा मी हे सगळे अवॉइड करण्यासाठी खूप प्रयत्न केला. हो, अहो म्हणजे मी असं तसं सोडत नाही. मी खूप सॉलिड आहे. तुम्ही मला असं तसं समजू नका. तुम्ही हो हो हो, आता इथे मला का भेटायला बोलवलंय ते सांगा. मानसीताई, तुमच्या आजूबाजूला सगळी वाईट माणसं आहेत हो. काय हो हो, तुम्ही सावध राहा. वाईट आहेत म्हणजे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अहो ते मी नाही सांगू शकत हो, पण तुम्ही काळजी घ्या. तुम्ही ना काय बोलताय मला काहीही कळत नाहीये. जरा प्लीज एकतर स्पष्ट काहीतरी सांगा, कारण मला काही सुचत नाहीये. हे बघा मानसीताई, कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं. अहो हे वाक्य जगातल्या प्रत्येक माणसाला लागू आहे असं वाटत नाही का तुम्हाला? असं वाटतंय हो, पण मी कसं सांगू तुम्हाला. नाही ठीक आहे, थँक्यू, तुम्ही मला सावध केलं. हो हो, पण तुम्ही सावध राहा. ती लोक कुठल्या रूपात येऊन तुम्हाला फसवतील ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून सावध राहा. जावा हो, जेवताना पण काय तुमचं? अर्थ जायला त्या काळजाचं नुसतं पाणी पाणी होतंय आमच्या. आणि इकडे आमच्या काळजाचं पाणी पाणी होत आहे, त्याचं आहे का तुम्हाला काही? किती वाळलाय तो मालक तुम्ही. तुमच्या मालकाचं ध्यान नाही का हो तुमच्याकडे? खायला प्यायला देतच नाही का काय अजिबात? किती सुकलाय हो मालक तुमचा चेहरा. पण तू हाय तशी आहे एकदम बेस्ट. जावा तिकडे. अरे अरे अरे, नको ना एवढी लाजू. घास घास खाली उतरायचं नाही. मग तिथं अशी कशाला हाय इकडे? लय दिवसाने तुझ्या हातचं खाल्लंय, जाक वाटला. नाहीतर आमचं तो खडूस बॉस, त्याच्या वेळेत आम्हाला जेवायला भेटलं तरी खूप झालं. गेल्या टायमाला होता तोच आहे का अजून? नाहीतरी काय, तोच आहे खडूस. एवढा खडूस माणूस आहे ना, 4-4 दिवस झोपू देत नाही आम्हाला. 24 तास ऑन ड्युटी असतोय आम्ही. पण नाही म्हणायची सोय नाही. नाही म्हटलं की काढलं कामावरनं. मागच्या टायमाला माझ्या कपड्यांनी इस्त्री नव्हती, सगळ्या स्टाफचे कपडे धुवायला लावले आणि इस्त्री करायला लावली. मी आपला जॉब पण करा, सगळ्यांचे कपडे पण धुवा, रात्रभर इतका रडलो ना मी. मालक, असं कसं हो साहेब तुमचा? काळजाच्या जागी काय दगड भरले आहेत का काय त्यांच्या? बाप्या माणसाला कपडे धुवायला लावतो म्हणजे कधी सुखी नाही होणार बघा. ते टाचा रगडून रगडून मरणार, किडे पडतील. असं नाही बोलायचं. काय पण झालं तरी बॉस येतो आमचा, त्याच्यामुळे आपल्या ताटात 4 घास पडतात. अन्नदाता आहे आपला तो आहे तर आपण. हो मालक, जेवण तरी घ्या. झालंय माझं.
किती विचार करता हो तुम्ही दुसऱ्यांचा मालक. तुमचा तो साहेब तुमच्याशी एवढा वाईट वागला तरी त्याच्याबद्दल चांगलंच बोलताय होय. देव माणूस आहेत मालक तुम्ही, देव माणूस. आता पण ही सवत आहेच का? फोन. हे डबड फोन कशाला पाहिजे हो जवळ? 1 मिनिट हा. दुसरी भेटली वाटतं कुणीतरी. दुसरी? तूच तर राणी आहेस माझी 7 जन्माची. जावा तिथे. मालक, हम्म. तुमच्यासारखा देव माणूस मला नवरा म्हणून भेटला. नक्कीच काहीतरी पुण्य असणार आहे माझं. हा साहेब. हॅलो, हा समर सर. सर काय इमर्जन्सी आहे का? अर्जंट कॉल कर असं मेसेज केला होता. आईच्या गावात आत्ता? नाही नाही नाही, आत्ता नाही जमायचो साहेब. अहो, काय बोलताय सर? आज नाही जमणार. पण तुम्ही ज्या आता टोन मध्ये आणि आवाजात बोलताय ना, ऐकायला एकदम मस्त वाटतंय, मजा येते. पण समर सरच बोलतायत ना? होय होय होय. मग आत्ता कसं येणार? आत्ता नाही जमणार हो. नाही नाही नाही, आत्ता नाहीच जमणार. अहो सर, परत परत तेच तेच काय बोलताय? काय जमणार नाही? मला कळेल असं बोला ना काहीतरी. आईच्या गावात असं म्हणते मालक. कामावर नाही आलो तर कामावरनं कमी करणार? नाही, येतो 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 येतो. हा, मोठ्या मालकांना सांगा. हा, मी येतो. संगे. अरे सत्यजित, सत्यजित हे घे. अहो मी घेणार. बर, थँक्यू. बस आम्हाला बोलायचं तुमच्याशी. बर. हळू हळू. बाबा हे घे. ते काय? आजपासून प्रत्येक महिन्याला मेघा आणि माझ्या खर्चाचे पैसे मी तुम्हाला देणार. खर तर मला याची कल्पना आहे की आपल्या कुटुंबाची जबाबदारी मी घ्यायला पाहिजे. सध्या ते काही मला शक्य नाहीये, त्यामुळे मला जेवढं शक्य आहे तेवढी मदत मी करतोय. बाबा प्लीज नाही म्हणू नका, प्लीज. हे बघा, हे पैसे तुम्ही नाही घेतले तर मग मलाही इथे राहता येणार नाही. अहो, एवढं ऑड वाटायची काहीच गरज नाही बाबा. आणि एकदा का तुम्ही हे पैसे घेतलेत की मग मलाही इथे राहताना अवघडल्यासारखं होणार नाही. मग मला काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल तर मी हक्काने सांगू शकतो, नाही का? आता हेच बघा, उषा मावशी. हा जावई बापू, नमस्कार. नमस्कार. एक मस्त चहा द्या. हा देते ना. स्पेशल चहा देते, अद्रक घालून. जावई आहे ना, 10वा ग्रह असतो, त्याला जपायला पाहिजे, नाही ताई? तुम्हाला चहा नको? स्वारी. बरं आई, हे किराणा मालाचं सामान आणलंय. फार काही नाहीये, छोट्या मोठ्या घरात लागणाऱ्या वस्तू, चहा पावडर, साखर, कणिक वगैरे आणलंय. बरंच सामान आणलं की हो तुम्ही? नाही हो, बरंच नाही आणलंय खरं तर. आणि ते आपल्या घराजवळ के मार्ट आहे ना, तिकडनं आणलंय. तिकडे काय सगळ्यात चांगल्या क्वालिटीच्या वस्तू स्वस्तात मिळतात. के मार्ट कुठे आलं? कधी काही वस्तू आणल्या असतील तर माहिती असेल ना. मला तरी कुठे सगळ्या गोष्टींची माहिती होती? आधी सगळं मेघाच करायची ना. मग मेघा इथे आली आणि मी एकटा पडलो. गेल्या 3-4 महिन्यात बऱ्याच गोष्टी शिकलोय. म्हणजे सगळं नाही, पण जुजबी सामान कुठे मिळतं, स्वस्तात कुठे मिळतं, हे सगळं माहिती आता. बरं सत्यजित,
पुढच्या वेळी सामान आणायला गेलास ना की ह्यांना पण घेऊन जा बरोबर. काय ना, हल्ली घरातनं बाहेरच पडत नाहीये ते. नाही असं काही नाहीये, फिरतो मी, नाही असं नाही, पण काय होतं हल्ली हे डोक्यात सारखं चक्र चालू आहे ना, त्यामुळे जरा. आता मी आलोय ना, आता काही काम असेल तर मला सरळ सांगच. ते केमार्ट फार लांब नाहीये, आपला तो चौक आहे ना, त्या चौकाच्या पुढच्या गल्लीत उजवीकडे आपली हे नियम जिच्यासाठी आहेत तिच्या ऑफिसच्या जवळ चहा. थँक्यू. म्हणजे त्या चौकातली समोरची गल्ली आहे. नाही नाही, ती नाही, त्याच्या पुढच्या गल्लीत उजवीकडे. आलं आलं, लक्षात आलं. हा, तुम्ही भेटायला जाणार आहात का मानसीला? नाही, एवढी चौकशी करताय म्हणून विचारलं. हे जे नियम लावले आहेत ना, हे घरात सगळ्यांना लागू आहे, कळलं? हो, माहितीये ना मला. नियम लक्षात आहेत माझ्या, आणि मला हेही माहितीये की तुम्ही शब्दाचे अगदी पक्के आहात. त्यामुळे तुम्ही तिला भेटायला अजिबात जाणार नाही. पण मला कधी भेटली तर तिची ख्याली खुशाली तुम्हाला नक्की कळवत जाईल. माझं लोन त्यांच्या ऑफिसमध्ये, लंकारी फायनान्स मधनं, त्यामुळे ऑफिसमध्ये जाणं येणं होतं कधीतरी. मग तिथे भेट होईलच ना आमची. आणि नाही झाली तर ऑफिस 6 वाजता सुटतं, मग ऑफिस खाली भेटेन. पोटभर खा. नक्की ना? आता खा, नाही तर. सर पण मी काय म्हणतो, मी मला सकाळी सकाळी बोलवलं ना, त्यापेक्षा संध्याकाळी बोलवलं असतात ना तर जास्त एन्जॉय करता आलं असतं. नाही संध्याकाळी असं जरा बारीक बारीक थोडं. अरे तेही करूया, कोणी अडवलंय? हा, मग संध्याकाळी. विचार विचार, तू प्रश्न विचार. प्रश्न विचारल्याशिवाय घशाखाली घास उतरणार नाही तुझ्या. विचार. नेमकं कुठे गेला होता तुम्ही? कुठलंही काम सुरू करण्याआधी तू कुठे जातोस? मी देवदर्शना. म्हणजे आमचे एक बाबा आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपल्या अडचणी सांगितल्या आणि त्यांचं दर्शन घेतलं ना की आपल्या सगळ्या अडचणी दूर होतात. मग मी पण देवदर्शनालाच गेलो होतो. तुझं जसं एक श्रद्धास्थान आहे ना तुझे बाबा, तसं माझं सुद्धा एक श्रद्धास्थान आहे. बरोबर बोलला. असं म्हणतात की श्रद्धेमध्ये शक्ती असते. बाकी काय तो आहेच. सर काहीच प्रॉब्लेम नाही, चालेल. चहा. तर कसं असतं ना, कधी कधी आपल्या मनात नसताना सुद्धा आपण काही गोष्टी करून जातो आणि त्याचे रिझल्ट आपल्याला तेव्हा मिळत नाहीत, ते नंतर मिळतात. पण रिझल्ट मिळतात हे नक्की. सॉरी सर, पण तुम्ही नेमकं काय बोलताय मला कळत नाहीये. तो सायन्स मध्ये एक फॉर्म्युला असतो बघ, एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. त्या दिवशी मी तुमच्या घरी येऊन जे काही वागलो ना, ते तुम्हा दोघांच्या भल्यासाठी होतं. सर, मी जर त्या दिवशी डिवोर्स पेपर्स घेऊन आलो नसतो, मी तुम्हाला डिवचलं नसतं, तर तुम्ही आज इथपर्यंत आलाच नसतात. तू स्वतःच्या करिअरचा इतका सिरियसली कधी विचार केलाच नसतास. सर तुम्ही. अरे मी फक्त तुला
मोटिवेट करत होतो. कधी कधी सर सुद्धा मोटिवेट व्हायला कुठे कुठे जातात. आयुष्यात कधी कधी पुढे जाण्यासाठी ना एक छोटासा पुश लागतो. मी फक्त तो पुश दिला तुम्हा दोघांना, योग्य ठिकाणी योग्य वेळी, बस. म्हणजे सर ते सगळं नाटक होतं. मिस मानसी, अहो माझा स्वभावच असा आहे. फार फटकळ आहे मी. मनात आलं की बोलून टाकलं, मनात आलं की बोलून टाकलं, काही ठेवत नाही मनात. म्हणून लोकांचे गैरसमज होतात. माझा खरा हेतू हा आहे. तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? जस्ट इमॅजिन, जर मला खरंच राग आला असता तर ज्या दिवशी तुम्ही ते डिवोर्स पेपर्स फाडून माझ्या तोंडावर मारलेत तेव्हा मी लगेच मिसेस मानसींचं रेझिग्नेशन ऍक्सेप्ट केलं नसतं का? नाहीतर तेवढी वाट बघितली नसती. मीच स्वतः त्यांना कामावरून काढून टाकलं असतं. मी केलं का तसं? सर म्हणजे हे सगळं तुम्ही मुद्दाम केलं. मुद्दाम केलं. अरे अनिकेत, तू एवढा हुशार आहेस, एवढा टॅलेंटेड आहेस, एवढा स्मार्ट आहेस. किती दिवस लोकांच्या गाड्या चालवणार आहेस? तुला असं वाटत नाही का तुमची सुद्धा एक गाडी असावी? सर वाटतं, पण सर नुसतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकांना ड्रॉप करणं, पिकअप करणं, यात काय मोठी अचीवमेंट आहे? नुसतं दिवसभर बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं याच्यात खूप फरक आहे. सर मला कळतंय तुम्ही काय म्हणताय, पण तुझ्या सासऱ्यांनी तुला आपणहून स्वीकारलं पाहिजे असं नाही वाटत तुला? तुझ्या बायकोच्या डोळ्यात तुझ्याबद्दल अभिमान बघायचा नाहीये का? अनिकेत, तू कधी कधी मॉलमध्ये जात असशील पिकअप करायला, ड्रॉप करायला. तेव्हा असे शॉपिंग करून अशा भरलेल्या पिशव्या घेऊन येणारी माणसं तू बघतोस. तुला असं एकदाही वाटत नाही का रे तुझ्या बायकोला असं शॉपिंगला घेऊन जावं, महागड्या वस्तू तिच्यासाठी विकत घ्याव्यात? वाटत नाही तुला कधी? किंवा अशा एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जावं, मेन्यूची उजवी बाजू न बघता फक्त डावी बाजू बघून ऑर्डर करावं असं वाटत नाही तुला? म्हणजे सोप्या शब्दात तुला आता विचारायचं तर तुझा जो काही आत्ताचा स्टेटस आहे तो चेंज करावा असं वाटत नाही? अरे तू नुसते कष्ट करतोयस. कष्ट कर, पण तुझी अक्कल वापरून कष्ट कर, योग्य ठिकाणी आणि योग्य त्या वेळी. सर ऍक्च्युली यासाठी मला तुम्हाला भेटायचं होतं. सर मला ना स्वतःचा बिझनेस स्टार्टअप चालू करायचा आहे. पण सर तुम्हाला तर माहिती आहे ना की पटकन असा विचार आला आणि नाही चालू करतायत ना. त्यासाठी तुम्हाला एक अनुभवी आणि हुशार माणसाचा सपोर्ट लागतो. दिला. हा, तुला तुझ्या बिझनेस स्टार्टअप साठी जो काही सपोर्ट हवाय, जे काही बॅकिंग हवंय ना ते मी दिलं. सर थँक्यू. डोंट गेट एक्साइटेड, रिलॅक्स. बिझनेस सुरू करताना पहिला रूल हाच आहे की तुमच्या भावनांवरती तुमचा ताबा असला पाहिजे. सर आलं माझ्या लक्षात. सर माझ्यासाठी मनू आणि मनूचा आनंद खूप महत्वाचा आहे. आईला सांगून टाक ना. हे असंच म्हणलं तर सांगू का आईला? थांब सांग. आणि नाही, जॉब बद्दल. मनू अगं आत्ता नको ना, दुसरं चांगलं काम मिळेपर्यंत नको सांगायला. चांगलं काम मिळेपर्यंत खूप वेळ जाईल रे. पण आता आहे ती सिच्युएशन आईला सांगून टाक ना. आणि हेही सांग की समर सर तुला बिझनेस साठी मदत करतायत. मग आईला कसं सांगू? मी कॅब चालवतो, तिला कसं वाटेल? आणि त्यात काहीच कमीपणा नाहीये. पण तिला बाहेरून कळलं तर खूप वाईट वाटेल. हा, हळू बोल. तू नसताना ना 1000 प्रश्न मला विचारते ती, पण मला काही उत्तरं द्यायची ते सुचत नाही. मी सांगतो ना काहीतरी.
चहा झालाच असेल. आला तुला वास आला चहाचा? हा येतोय का? येतोय येतोय चहा येतोय. आणि तुला पण आज वर्क फ्रॉम होम आहे काय? नाही, मला तर राण्याबाईने फोन करून बोलवलं ना. चैताला मीच बोलवून घेतलंय त्या बिझनेसची आयडियाचं सॉर्ट करायला. तो बोलला त्याला काहीतरी मदत पाहिजे. अरे तुला तर माहिती आहे, मदत म्हटल्यावर चैतन्य शेठ. अनिकेतला तुझी मदत लागणार आहे. मग तू मदत करणार अनिकेतला? अरे तू एवढा मोठा झाला हा? घे आला चहा. हे घे. हा माझा आहे. आणि माझ्यासाठी आंटी नुसती घाई त्याला. थँक्यू. भारी. काय काय झाला? मावशी दुधावर साय आहे ग. मला साय अजिबात नाही आवडत, उलट्या होतात मला. त्या अन्नाला नावं ठेवायची नाही. मोठा बाजीराव लागून गेला त्याला. साय नको, हे नको, ते नको. का बस पिचा पिचा. नको ना मावशी. आई, हा त्या चहाच्या टपरीवर तासनतास बसलेला असतो, तेव्हा याच्या चहावर एवढी जाड साय येते, ती बरी पितो रे तू. हा पे. आणि बाई आपलं काम. अरे हो की. हा. आई थांब जरा, आम्ही आल्यावर चहा पितो. हा चल, 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 चल. मी दुसरा एक चहा मिनिट. करणार नाही हा? हा हा चालेल. चल. अरे त्या काय पोर आहेत अवलक्षणी. चहा पत्ती साखर माझी वाट. मनीमाव काय झालं ग? काही नाही. कोण काय बोललं तुला? काय नाही झालं म्हणते, चेहरा का असा पडला तुझा? चैतन्य म्हणाला ना साय आवडत नाही, त्यावरून आईची आठवण आली. अगो बाय. हो, निर्मला ताईंना पण आवडत नाही ना साय? नाही आवडत अजिबात. उषा मावशी आई बरी आहे ना ग? हा बरीच म्हणायची. म्हणजे वर तरी असं चांगलं चांगलं दाखवते, हसत असते, पण आतून काय तिची खळबळ चालली आहे मला माहिती आहे ना. पण मग कधीतरी बांध फुटतो हा मनीमाव तिचा, आणि मग रडतच राहते ग आठवण येऊन. आई तरी भडभडून बोलून मोकळी होते ग, पण बाबांची खूप काळजी वाटते. ते ना काहीच बोलून दाखवत नाहीत, सगळं मनात ठेवतात, म्हणूनच त्रास होतो ग त्यांना. कळतंय ना तुला? मनात ठेवलं का जास्त त्रास होतो हे कळतंय ना बाबू तुला? तू पण तुझ्या बापावरच गेलीस की. मनातलं बोलतच नाहीस तू. हा ए राजा, काय पण वाटलं ना बोलत जा बाळा. अनिकेत जवळ बोलत जा, माझ्या जवळ बोलत जा. असं मनात नाही ठेवायचं सोन्या. हा तुझ्या आई बापाला मी भेटवणार बघ तुला. येस कम इन. सर बसा बसा बसा. मी अनिकेतला जे काही सांगितलंय ते त्याला पटलंय का? हो सर, तुमच्या सपोर्टमुळे तो खूप एक्साइट झालाय, आणि खरं तर सकाळी लवकर उठून आज तेच काम करत होता. नाही, अनिकेत आहेच हुशार, स्मार्ट. त्याला फक्त एका संधीची गरज होती, ती मी संधी देतोय त्याला, बस बाकी काही नाही. थँक्यू सो मच सर. तुम्हाला माहित नाहीये तुम्ही केवढी मोठी मदत करताय. मिस मानसी, डोंट बी सो फॉर्मल. सर एक विचारू? हा? मला ना आश्चर्य वाटतं, तुम्ही एवढ्या लोकांना अशी सहज मदत कशी काय करता? म्हणजे हे कुठून आलं तुमच्या स्वभावात?
असं कसं काय जमतं सर? मिस मानसी, तुमच्याकडे लाखो रुपये असतील तर त्यातनं 100 रुपये काढून देणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. पण तुमच्याकडे 100च रुपये असतील तर त्यातून 50 रुपये काढून देणं फार मोठी गोष्ट आहे. हेच सर, तुमचे विचारही तुमच्यासारखेच ग्रेट आहेत सर. विचारांनीच तर माणूस घडतो.